नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज मुलांच्या स्कूलला सुट्टी आहे, गुड फ्रायडे असल्यामुळे. त्यामुळे म्हटलं आज नाश्ता करावा. पोहे नाश्त्यासाठी बनवायला लागले इथं मी. आणि तसं पण जास्त मुलांच्या स्कूलला जरी सुट्टी असली, काही जरी असलं तरी नाश्ता एवढा घरात होतच नाही. डायरेक्ट चपाती भाजी जेवण सकाळी करतात सगळेजण. नाश्त्याची सवय आम्हाला फारच कमी येतं. आणि त्यात पाऊस पण रात्री खूप आलेला असल्यामुळे पावसाचं कसं धूळ वगैरे जास्त बाहेर आलेली होती, चिखल झालेला होता. त्यामुळे ते स्वच्छ करण्यात हे जास्त वेळ गेला. यांना पण बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं आता स्वयंपाक काय लगेचच होणार नाही, त्यामुळे पोह्याचा नाश्ता करावा चाललंय. उठलेत मुली पण आता. असं स्कूल असलं म्हणजे पटकन आवरायचं वगैरे हे चाललेलं असते. पण स्कूल जर नसेल, स्कूलला सुट्टी असेल, तरी त्यांचं एकदम हळमटळम असं चाललेलं असते. किती जरी आपण आवरा म्हटलं तरी त्यांचं काय त्यांच्याच मनाने असं चाललेलं असते. तर इथं मी आता पोहे बनवून घेते. काय सगळेजण बनवते तसंच नॉर्मली मी कांदे पोहे बनवते. एक्झाम वगैरे असल्यामुळे त्यांना बराचसा वेळ द्यायला लागतो, त्यामुळे मोठा व्हिडिओ शूट करायला वेळच भेटत नाही. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओज आपले दररोज येते. पण 72 आता इथं साईडला फक्त 72 राईट करून घ्यायचं. बरोबर आहे का? 2 कुठे येणार? राईट, बरोबर आहे का? आता इथं 9 4 आता तुला 9चं जर टेबल कन्फ्यूज होत असेल तर 4चा म्हटलं तरी चालतं. 4चा टेबल 9 पर्यंत म्हणायचं. नाश्ता केलेला असल्यामुळे जास्त काही भूक नाही, तरी पण म्हटलं थोडा स्वयंपाक करावा. दुसरं काही तर करण्यापेक्षा आपलं सरळ चपाती भाजीच करावी. वांग्याची भाजी चपाती लागली करायला. नाश्ता झाला. घरातली छोटी मोठी काय झालं? हा सरक घातलं. नाश्ता केला सकाळी. नंतर नाश्ता झाल्यानंतर सकाळची घरातली काही छोटी मोठी कामं केली. नंतर मुलांचा थोडा वेळ अभ्यास घेतला. म्हटलं आता दुपार झाली, स्वयंपाक करून घ्यावा. काका पण म्हणूनच लागले स्वयंपाक करायला. काका तिकडं माहित नाही. हा तिकडं आता काय करतात काय माहित आहे. मी सांगते की त्यांना काम आहे माझं म्हणून. बरं असू दे, रडू नको. जाऊ. या सीझन मधली पहिली कैरी आंब्याची आता आज खाणार आहे. मस्त मीठ, तिखट, हळद, आणि थोडंसं शेंगाचं कूट. आता हे सगळं हलवून घ्यायचं. खवा खा की. हा खा की. का रे आंबट आहे कधी. हाय कर सगळ्यांना. हाय हाय. कसं कर रे, कर रे. हाय
चला तर आता मुलींनी जेवण केले, सगळ्यांचे जेवण झालेत. आता मी जेवण करते. सगळेजण गुरसाळ्याला गेलेले आहेत. आदेश इथं झोपलेला आहे आणि जान्हवी, परी आणि तिचे बाबा असे 3 जण गेलेले आहेत. सगळं घर अगदी रिकामं रिकामं झाल्यासारखं वाटायला लागले. असलं का गोंधळ असतो फार त्यांचा. आणि येतीलच थोड्या वेळात. आता मी त्यांना फोन केलेला होता. तर असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.